येथील उरुळी कांचन येथे योगासन करण्याच्या बहाण्याने घराशेजारी राहणाऱ्या एका कथित शिक्षकाने 18 वर्षीय मुलीचा विनयभंग केल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे। उरुळी कांचन परिसरात ही घटना दुपारी 2 वाजेच्या सुमारास घडली आहे। बज्जूलाल रायकवार काका असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे। या प्रकरणी 18 वर्षीय पीडित मुलीने उरुळी कांचन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित मुलीने नुकतीच 12वी परीक्षा दिली असून ती सुट्टीकरिता तिच्या आई-वडिलांकडे राहायला आली होती। मंगळवारी दुपारी मुलीचे आई-वडील कामाला गेले होते, तर भाऊ शेजारी फोनवर बोलत होता। यावेळी शेजारी राहणारे बज्जूलाल रायकवार काका हे सकाळी 10 वाजेच्या सुमारास मुलीच्या घरी आले होते। यावेळी रायकवार याने विचारले की तुला योगासन येतात का? यावेळी मुलीने मोजकेच येत असल्याची माहिती रायकवार यांना दिली। यावेळी ते घरात आले व त्यांनी पद्मासन, सुखासन, सिद्धासन हे योगासनाचे प्रकार शिकवले। 2 योगासनाची माहिती असलेले कागद दिले व तो राहत असलेल्या घरी येण्यासाठी सांगितले। घरी गेल्यानंतर 2 योगासनाचे प्रकार शिकवले व आरोपीने मुलीशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला। दरम्यान यावेळी पीडित मुलगी घाबरली। आरोपीने मुलीला जवळ घेऊन कोणालाही काही सांगू नको असे म्हणाला। यावेळी घाबरलेल्या अवस्थेत पीडित मुलीने बहीण व मावस बहीण यांना जोरात आवाज दिला व घडलेली घटना सांगितली। बहिणीने त्या काकाला मारहाण केली। यावेळी घडलेली घटना आई-वडील व नातेवाईकांना फोन करून सांगितलं आणि उरुळी कांचन पोलीस ठाण्यात कथित योगा शिक्षक बज्जूलाल काका याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। तपास पोलीस हवालदार महेंद्र गायकवाड करीत आहेत। बनवा व्हिडिओ, पाठवा व्हिडिओ, आम्ही तुमच्या न्याय व हक्कासाठी लढा देऊ। ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज। आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो, बेल आयकॉन दबायला विसरू नका। जय महाराष्ट्र।